नमस्कार मित्रांनो, केल्विन सायकल मध्ये कमेंट मध्ये एक डाऊट आला होता. तो डाऊट असा होता की एका केल्विन सायकल पासून किती ग्लुकोज तयार होतात. अ, तर याचा आन्सर असा आहे की एका केल्विन सायकलचा इंडिव्हिज्युअली जर तुम्ही विचार केला तर त्याचा काही उपयोग नाही, कारण ग्लुकोज मध्ये हे 6 कार्बन असतात आणि आपण एका केल्विन सायकल मध्ये एकच CO2 फिक्स करतोय. मग ग्लुकोज मॉलिक्यूल मधले 6 कार्बन कुठून येणार? त्यासाठी केल्विन सायकल ही 6 टाइम्स होणं गरजेचं आहे. जोपर्यंत केल्विन सायकल 6 टाइम्स कंप्लीट होत नाही तोपर्यंत एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होत नाही. तर एक ग्लुकोज मॉलिक्यूल तयार होण्यासाठी केल्विन सायकल ही 6 वेळेस होत असते. आता फोटोसिंथेसिस नंतर आपण सुरू करूया नवीन चॅप्टर, रेस्पिरेशन इन प्लांट्स. रेस्पिरेशन इन प्लांट्स. सर्वप्रथम आपल्याला माहितीच आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्या आजूबाजूला, सजीव प्राणी वनस्पती आहेत, त्यांना एनर्जीची गरजच असते. तर ही एनर्जी कुठून येणार? तर आपल्याला फोटोसिंथेसिस मध्ये पाहिलं की आपण फोटोसिंथेसिस मधून सगळ्या जगाला एनर्जी सोर्स आहे. प्रायमरी सोर्स काय? फोटोसिंथेसिस आहे. तर काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एनर्जीची गरज कशासाठी असते? ऍब्झॉर्प्शन म्हणा, लोकोमोशन म्हणा, मुवमेंट म्हणा, हालचाल म्हणा, एका जागेवरून दुसऱ्या जागी जायचं असेल त्याच्यासाठी एनर्जी लागते, रिप्रोडक्शन साठी एनर्जी लागते, इवन ब्रिदिंग साठी पण एनर्जी लागते. तर तुम्ही म्हणाल प्लांट्स मध्ये एनर्जीची गरज असते का अशीच? तर ॲनिमल सारखंच प्लांट सुद्धा रेस्पिरेशन करतात का? तर हो, त्याचा आन्सर आहे हो. प्लांट्स मध्ये पण रेस्पिरेशन ही प्रोसेस होत असते. आता जी ॲनिमल्स किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांमध्ये पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये काय, कुठून एनर्जी, लाईफ प्रोसेसेस ज्या असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, त्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे एनर्जी कुठून येते? तर ते आपण जे अन्न खातो ते मॅक्रोमॉलिक्यूल स्वरूपात असतं. त्यांचं ऑक्सिडेशन होऊन एनर्जी रिलीज केली जाते आणि ती एनर्जी आपण ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज करतात. आता सांगायचं झालं म्हणजे ओनली ग्रीन प्लांट्स अँड सायनोबॅक्टेरिया, हिरव्या वनस्पती आणि सायनोबॅक्टेरिया काय काय करतात? स्वतःच लाईट वापरून फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया घडवून आणतात आणि लाईट एनर्जीचा केमिकल एनर्जी मध्ये रूपांतर करतात. ते केमिकल काय? सुक्रोज, ग्लुकोज, स्टार्च यामध्ये रूपांतर करतात. प्लांट्स काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यामुळे त्यांना प्लांट्स प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ॲनिमल्स हेटेरोट्रॉपिक. ॲनिमल्स आर हेटेरोट्रॉपिक मीन्स ॲनिमल डिपेंड ऑन द प्लांट्स. ॲनिमल डायरेक्टली डिपेंड ऑन प्लांट्स, त्याला म्हणतात हर्बिव्हर्स. हर्बिव्हर्स ॲनिमल. जेव्हा ॲनिमल डायरेक्टली वनस्पती खातो तेव्हा तो काय असतो? हर्बिव्हर्स. आणि जेव्हा एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलला खातो त्यावेळेस तो काय असतो? कार्निव्हर्स. कार्निव्हर. दुसरं एक्झाम्पल आहे फंगायचं. फंगाय असतात, फंगस असते. दे आर सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? दे लिव्ह ऑन द डेड अँड द डिकेइंग मटेरियल. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, कोणी पण असो, ॲनिमल्स, फंगाय, ह्या पूर्ण फोटोसिंथेसिस या प्रोसेसवरच अवलंबून असतात इनडायरेक्टली. तर आपण या चॅप्टर मध्ये काय पाहणार आहोत? रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिस मधून तयार झालेला जो ग्लुकोज असतो प्लांट्स मध्ये, त्याचं पुढं एटीपी मध्ये रूपांतर कसं होतं आणि त्याचं सेल्युलर लेवलला कसं रेस्पिरेशन होतं, तो कसा यूज केला जातो, त्याचं कंबशन कसं होतं, थोडक्यात आपण रेस्पिरेशन ही प्रोसेस पाहणार आहोत. फोटोसिंथेसिस कुठं होतं? फोटोसिंथेसिस क्लोरोप्लास्ट मध्ये फोटोसिंथेसिस होतं. क्लोरोप्लास्ट मध्ये होतं. तर रेस्पिरेशन कुठे होते?
रेस्पिरेशन हे सायटोप्लाझम मध्ये होते, सायटोप्लाझम अँड मायटोकॉन्ड्रिया. फोटोसिंथेसिस क्लोरोप्लास्ट मध्ये होते. रेस्पिरेशन म्हणजे रेस्पिरेशन मधून काय होते, एनर्जी रिलीज होते. ते कुठं होतं, ही प्रोसेस सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया या दोन्ही ऑर्गन मध्ये मिळून सेल मध्ये होत असते. तर आपण बघूया रेस्पिरेशनची डेफिनेशन. आता आपण बघूया रेस्पिरेशनची डेफिनेशन. ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विदिन द सेल. कुठं होते ही प्रक्रिया, विदिन द सेल. काय होतं ह्या प्रक्रिया झाल्यानंतर, विदिन द सेल टू रिलीज द एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. दिस होल प्रोसेस इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. काय सांगितली डेफिनेशन आता, ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड, ब्रेकिंग ऑफ कार्बन कार्बन बॉन्ड ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स थ्रू ऑक्सिडेशन. त्या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होतं आणि एनर्जी रिलीज होते. कुठे, सेल मध्ये, विद इन द सेल. तर आता जे काय म्हणतो आपण, जे ऑर्गॅनिक सबस्टन्स असतात ते जे ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑक्सिडाइज होतात त्याला काय म्हणतात आपण, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. जो मॉलिक्यूल किंवा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑक्सिडाइज होतो त्याला म्हणतात, द कंपाऊंड्स विच आर ऑक्सिडाइज आर कॉल्ड एज रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. हा रेस्पिरेटरी सबस्ट्रेट कोण असणार, युजली इट इज कार्बोहायड्रेट. युजली कार्बोहायड्रेट. रेस्पिरेशन मधून जी एनर्जी रिलीज होणार आहे ती एकाच वेळी बाहेर पडली जात नाही किंवा एकाच वेळी रिलीज केली जात नाही. तर ती एनर्जी वेगवेगळ्या, तर ती एनर्जी एटीपी, या एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलेली असते. एटीपी, एटीपी म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ही या एटीपीला काय म्हणतात, एनर्जी करन्सी. एटीपीला एनर्जी करन्सी ऑफ द सेल. म्हणजे एटीपी ही एनर्जी आहे सेलची. आणि एटीपी फॉर्मेशन ही प्रक्रिया रेस्पिरेशन मध्ये काय, स्टेप वाईज प्रोसेस आहे. एकाच वेळी ती एटीपी तयार होत नाही आणि एटीपी मध्ये स्टोअर केली जाते एनर्जी, आणि ज्यावेळी गरज असेल त्यावेळीच एटीपी यूज केला जातो. इथे आपल्याला असा प्रश्न पडेल की डू प्लांट्स ब्रीथ, म्हणजे वनस्पती इनहेल आणि एक्झेल करतात का, ऑक्सिजन घेतात का, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात का. तर याचा आन्सर आहे हो. त्यांना रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज असते आणि त्या कार्बन डायऑक्साइड पण रिलीज करतात ॲनिमल्स प्रमाणे. तर प्लांट्स डोंट हॅव द स्पेशलाइज्ड ऑर्गन्स फॉर द ब्रीदिंग. प्लांट्स मध्ये काय असतं की आपल्यामध्ये कसं आहे, लंग्स, नोज हे ऑर्गन आहेत ब्रीदिंगचे, तसे प्लांट्स मध्ये स्पेशलाइज्ड ऑर्गन नसतात. प्लांट्स मध्ये काय असतं, लिव्हजवर, पानांवर काय असतं, स्टोमाटा असतो पानांवर. अँड झाडाच्या सालीवर किंवा झाडाच्या खोडावर लेंटिकल्स असतात. यांच्यामधून, स्टोमाटा अँड लेंटिकल्स मधून ब्रीदिंग होत असते प्लांट्स मध्ये. तर त्यांना रेस्पिरेटरी ऑर्गन्स का नसतात, किंवा स्पेशलाइज्ड रेस्पिरेटरी ऑर्गन नसून पण त्यांच्यात, म्हणजे त्यांना का गरज पडत नाही प्लांट्सला, कारण प्रत्येक ऑर्गन हा त्याचं काम, ब्रीदिंगचं काम तो प्रत्येक ऑर्गन आपापला पाहतो. आणि गॅसियस एक्सचेंज, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गॅसियस एक्सचेंज ही जास्त होत नाही. अजून काय रिझन आहे, प्रत्येक वनस्पतीच्या पार्टची, प्लांटच्या पार्टची डिमांड फॉर गॅस कमी असते. आणि त्यांना, आता आपण फोटोसिंथेसिस मध्ये पाहिलं होतं की प्लांट्स ह्या ऑक्सिजन रिलीज करतात, तर तोच ऑक्सिजन त्या वापरतात कशासाठी, रेस्पिरेशनसाठी. या 4 कारणांमुळे प्लांट्सना स्पेशलाइज्ड ऑर्गन, ब्रीदिंग ऑर्गनची गरज नसते. आपण पाहूया कम्प्लीट कंबशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं कम्प्लीट कंबशनचं इक्वेशन पाहूया. नेमकं ग्लुकोज कसा बर्न होतो, कसा ऑक्सिडाइज होतो.
ग्लुकोज आहे C6H12O6, त्याचं कंबशन करायचं आपल्याला O2, इथं लागणार आपल्याला 6 O2, यापासून काय होणार CO2 आणि वॉटर मिळणार, 6CO2 प्लस 6H2O प्लस एनर्जी रिलीज होणार. आपण आता बघितलेल्या इक्वेशन मध्ये ऑक्सिजन यूज होतो, रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन यूज होतो, CO2 रिलीज होतो आणि वॉटर रिलीज होतो, एनर्जी पण रिलीज होते. तर प्रत्येक हायर ऑर्गॅनिझम मध्ये रेस्पिरेशन साठी ऑर्गॅनिझम लागतो. काही ऑर्गॅनिझम असे असतात की मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा छोटे छोटे वनस्पती असतील, काही ऑर्गॅनिझम काय असतात एनएरोबिक, त्यांना रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज लागत नाही, किंवा काही असतात फॅकल्टेटिव्ह एरोबिक, काही कंडिशन मध्येच त्यांना ऑक्सिजनची गरज लागते, अशाला म्हणतात फॅकल्टेटिव्ह एरोबिक. आता ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सगळे जे सजीव प्राणी आहेत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात, पार्शियली ऑक्सिडाइज करतात. कशाला? ग्लुकोजला. पूर्ण ऑक्सिडेशन करत नाहीत. partially oxidize the glucose without oxygen into the pyruvic acid. That process is called as glycolysis. What is glycolysis? What is glycolysis? All living organisms convert the glucose. All living organisms partially oxidize the glucose without the help of the oxygen into the, कशामध्ये कन्वर्ट करतात ग्लुकोजला, ग्लुकोज partially oxidized होतो, partially oxidized into pyruvic acid. ग्लुकोज आहे 6 कार्बन कंपाउंड, pyruvic acid हा 3 कार्बन कंपाउंड. विदाउट ऑक्सिजन ही प्रोसेस होते, विदाउट ऑक्सिजन, यालाच म्हणतात ग्लायकोलिसिस. पाहूया ग्लायकोलिसिस या शब्दाचा अर्थ काय आहे. ग्लायकोलिसिस हा शब्द कुठून आलेला आहे? ग्रीक वर्ड आहे ग्लायकोस. ग्लायकोस म्हणजे काय? शुगर. अँड लिसिस म्हणजे काय? स्प्लिटिंग, म्हणजे ब्रेकिंग ऑफ शुगर्स, म्हणजेच ग्लायकोलिसिस. तर ग्लायकोलिसिसचा अभ्यास केला होता 3 सायंटिस्टनी, एमडेन, मेयरहॉफ and पार्न्स. या 3 सायंटिस्टचे इनिशियल आपण जर घेतले EMP, तर EMP या तिघांच्या सायंटिस्टचे इनिशियलच नाव EMP असं बनतं. तर ग्लायकोलिसिसला EMP पाथवे असं पण म्हणू शकतो आपण, किंवा असं पण ग्लायकोलिसिसला EMP पाथवे सुद्धा म्हणतात. ग्लायकोलिसिस ही प्रोसेस कुठे होते? सेल मध्ये, सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलिसिस होत असतं. आणि ग्लायकोलिसिस मध्ये काय होतं? ग्लुकोजचं रूपांतर 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. ग्लुकोजचं रूपांतर पायरुविक ऍसिड मध्ये होतं. किती पायरुविक ऍसिड तयार होतात? एका ग्लुकोज पासून 2 पायरुविक ऍसिड तयार होतात. आता प्लांट्स मध्ये आपण पाहिलं, फोटोसिंथेसिस मध्ये सुक्रोज ही शुगर तयार होते, आणि त्याच्यानंतर त्या सुक्रोजवर कोणता एन्झाइम ऍक्ट करतो? इन्व्हर्टेज. सुक्रोजवर इन्व्हर्टेजची ऍक्शन झाल्यानंतर त्यापासून काय होतं? ग्लुकोज अँड फ्रुक्टोज तयार होतं. तर हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जे आहेत ते ग्लायकोलिसिस मध्ये भाग घेतात, म्हणजे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज ग्लायकोलिसिस मध्ये जातात, सुक्रोज नाही. ते आपण पाहूया ग्लुकोज ग्लायकोलिसिस मध्ये कसा एंटर होतो आणि त्याचं पुढे काय काय होतं. तर पहिल्यांदा आहे ग्लुकोज, तो आहे 6 कार्बन कंपाऊंड. ग्लुकोज मध्ये किती कार्बन असतात? 6 कार्बन असतात. आणि ग्लुकोजचं रूपांतर कशात होतं? ग्लुकोज 6 फॉस्फेट. ग्लुकोज मध्ये काय झाला? एक फॉस्फेट कोणत्या पोझिशनला आला? कार्बनच्या 6व्या कार्बनला, 6 कार्बनला, म्हणून 6 फॉस्फेट, एक फॉस्फेट ऍड झाला. हा फॉस्फेट कुठून आला? एटीपीचा एक फॉस्फेट. एटीपी मध्ये 3 फॉस्फेट असतात, त्याचा एक फॉस्फेट इकडे आला, आणि एटीपीचा काय झाला? एडीपी. एटीपीचा काय झाला? एडीपी. इथं एक एटीपी यूज झाला आपला, आणि ही रिएक्शन हेक्झोकायनेज हा एन्झाइम घडवून आणतो. तर ग्लुकोज 6 फॉस्फेट तयार झाला. त्यानंतर त्याचं रूपांतर कशात होणार? फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. याला म्हणतात आयसोमरायझेशन रिएक्शन. हे ग्लुकोज त्याच्याच आयसोमर मध्ये कन्वर्ट होतो, फ्रुक्टोज. फ्रुक्टोज हा ग्लुकोजचा आयसोमर आहे.
त्यानंतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये अजून एक फॉस्फेट ऍड होतो, एटीपीचा अजून एक फॉस्फेट ऍड होणार आणि काय तयार होणार, फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट. फ्रुक्टोज तर आहे पहिल्यांदा 6 पोझिशनला एक फॉस्फेट होता पहिल्यांदा आणि नंतर अजून एक एटीपीचा फर्स्ट कार्बनला, त्याच्यामुळे 1 आणि 6 आणि बिस म्हणजे दोन पोझिशनला फॉस्फेट, असं फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट तयार होणार. इथं पण एक एटीपी यूज झाला, इथं एक एटीपी यूज झाला. आता पुढे फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटचं काय होणार, स्प्लिटिंग होणार. इथं फ्रुक्टोज मध्ये किती 6 कार्बन असणार, त्याचं स्प्लिटिंग झाल्यानंतर हे 3 कार्बन कंपाऊंड एक तयार होतो आणि हा एक कार्बन कंपाऊंड तयार होतो, 3 कार्बन कंपाऊंड तयार होतो. फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटचं कशामध्ये स्प्लिटिंग होणार, ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट, त्यालाच म्हणणार 3PgAl. अल्डिहाइड आहे, हा एक अल्डिहाइड आहे आणि हा एक मॉलिक्यूल झाला 3 कार्बन वाला आणि दुसरा असतो डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट, त्यालाच म्हणतो DHAP. त्याला काय म्हणणार आपण, DHAP. हे दोन कंपाऊंड फ्रुक्टोज 1,6 फॉस्फेट पासून बनतात. हा DHAP आणि हा 3PgAl, हे दोन इक्विलिब्रियम मध्ये असतात. या रिएक्शनला म्हणतात स्प्लिटिंग रिएक्शन. आता ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट पासून ह्याच्या पुढे हा बॉक्स असणार आहे. त्यात ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट अल्डिहाइडचं काय होणार, ऑक्सिडेशन होणार. ऑक्सिडेशन म्हणजे काय, हायड्रोजन याच्यातून हायड्रोजन बाहेर निघणार. तो बाहेर निघलेला हायड्रोजन कोण घेणार, NAD+. हा हायड्रोजन घेणार. हा या अल्डिहाइड मधून निघलेला हायड्रोजन बाहेर गेलेला म्हणजे हायड्रोजन रिमूव्ह झाला, त्यालाच म्हणतात ऑक्सिडेशन रिएक्शन. आणि इथं काय होतं, NADH2 तयार होतो. ऑक्सिडेशन झाल्यामुळे अल्डिहाइडचं काय तयार होणार, 2 मॉलिक्युल्स ऑफ 1,3 बिस फॉस्फोग्लिसरिक ऍसिड, 2 मॉलिक्यूल तयार होणार. कारण इथं काय होता, फ्रुक्टोज काय होता 6 कार्बन होता आणि इथे 3 कार्बनचं स्प्लिटिंग झालं होतं, त्याच्यामुळे इथे आता 2 मॉलिक्यूल तयार होणार. कशाचे, 1,3 बिस फॉस्फोग्लिसरिक ऍसिड तयार होणार. इथं होता अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे हा झाला ऍसिड. आता या ऍसिडचं कन्व्हर्जन कशात होतं, 3PgA फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. 3 फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. इथं काय होणार, ADPचा ATP, इथं ATP जनरेशन होणार. इथं ATP तयार होणार. याला म्हणतात डिफॉस्फोरायलेशन. याच्यातून एक फॉस्फेट बाहेर निघला, त्याचं रूपांतर कशात झालं, ATP मध्ये आणि 3PgA चे 2 मॉलिक्यूल तयार होणार. 3PgA चं काय होणार, आयसोमरायझेशन. त्या फॉस्फेटची पोझिशन होती 3ऱ्या कार्बनला, इथं फॉस्फेट होता, इथं आता 2PgA तयार होणार. 3PgA चं काय झालं, 2PgA म्हणजे काय, दुसऱ्या कार्बनवर फॉस्फेट येणार म्हणजे आयसोमरायझेशन होणार, ते पण 2 मॉलिक्यूल असणार. आता 2PgA मधून काय होणार, वॉटर बाहेर निघणार आणि त्याचे होणार फॉस्फोइनॉल पायरुवेट. हे 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फोइनॉल पायरुवेट. आता लास्ट स्टेप, डिफॉस्फोरायलेशन. फॉस्फोइनॉल पायरुवेट पण एक फॉस्फेट बाहेर सोडणार आणि त्याचं ATP मध्ये रूपांतर होणार. इथे 2 मॉलिक्यूल होते, इथे पण 2 ATP तयार होणार, इथे पण 2 मॉलिक्यूल होते, इथे पण 2 ATP तयार होणार. आणि फॉस्फोइनॉल पायरुवेटचं मधून ATP बाहेर, ATP तयार झाला तर आपल्याला आपला प्रोडक्ट भेटणार पायरुविक ऍसिड. ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट पायरुविक ऍसिड. आता या पूर्ण रिएक्शन मध्ये इथे 2 ATP तयार झाले, इथे 2, एकूण 4 ATP तयार झाले. पण पहिल्या स्टेप आणि तिसऱ्या स्टेपला 2 ATP यूज झाले होते, त्याच्यामुळे या पूर्ण ग्लायकोलिसिस मध्ये 2 ATP तयार झाले. आता हा जो प्रोडक्ट आहे पायरुविक ऍसिड काय ग्लायकोलिसिसचा प्रोडक्ट आहे, याचे पुढे काय होणार, याचं 3 प्रकारे यूज होऊ शकतो. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन वापरून आपण रेस्पिरेशन मध्ये ते पाहणारच आहोत कसं होतं. अल्कोहोलिक फर्मेंटेशन होतं, त्याच्यापासून अल्कोहोल तयार होतो. आणि लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन, त्याच्यापासून लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस मध्ये तयार झालेला पायरुविक ऍसिड काय होतं, एरोबिक रेस्पिरेशन होतं. एरोबिक रेस्पिरेशन साठी ऑक्सिजनची गरज असते,
दुसरं अजून काय होतं, अल्कोहोलिक फर्मेंटेशन, त्याच्यापासून अल्कोहोल तयार होऊ शकतो आणि लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन होऊ शकतं. तर ज्या ऑर्गॅनिझम मध्ये, हायर ऑर्गॅनिझम मध्ये क्रेब्स सायकल असते, एरोबिक रेस्पिरेशन ऑक्सिजन वापरून होते, त्या ऑर्गॅनिझम मध्ये काय असतं, that organism adapt to the Krebs cycle and this requires oxygen supply. आता आपण पाहूया फर्मेंटेशन. फर्मेंटेशन म्हणजे काय, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इनटू द CO2 अँड इथेनॉल. ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होणार कशामध्ये, इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये. ते पायरुविक ऍसिड पासून इथेनॉल होतं आणि पायरुविक ऍसिड पासून लॅक्टिक ऍसिड तयार होतं. याला म्हणतात लॅक्टिक ऍसिड फर्मेंटेशन, याला म्हणतात अल्कोहोलिक फर्मेंटेशन. यामध्ये दोन एन्झाईम असतात, कोणकोणते, पायरुविक ऍसिड डिकार्बोक्सिलेज अँड अल्कोहोलिक डिहायड्रोजिनेज. तर हे दोन एन्झाईम, त्याच्यामुळे इथेनॉल आणि CO2 तयार होतो आणि पायरुविक ऍसिडचं लॅक्टिक ऍसिड काही बॅक्टेरियामध्ये होत असतं. काही ॲनिमल सेल्स, समजा आपल्या मधली सेल घेऊया, आपल्यामध्ये काय असतं, मसल असतात. जेव्हा आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्या बॉडीला ऑक्सिजन कमी असतो, मग त्यावेळेस अनएरोबिक कंडिशन तयार होणार थोडी, आणि त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यात पायरुविक ऍसिडचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये होणार. त्यामध्ये एन्झाईम असतो लॅक्टेट डिहायड्रोजिनेज. इथे पण NADH2 चं रूपांतर NAD+ मध्ये होतं. आता फर्मेंटेशन मध्ये तुम्ही म्हणाल सगळी एनर्जी गेली का ग्लुकोजची, तर नाही. लेस दॅन 7% ऑफ एनर्जी इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. आणि ईस्टचं एक सांगतो, ईस्टचं काय, जेव्हा ईस्टमुळे अल्कोहोल तयार होत असतो त्यावेळेस काय होतं, अल्कोहोलचं पर्सेंटेज समजा 13% झालं तर तेच अल्कोहोल ईस्ट साठी पॉइझन म्हणून ठरतं आणि ईस्ट मरून जातात. आता कम्प्लीट ऑक्सिडेशनची प्रोसेस म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन बाय युजिंग द ऑक्सिजन ही कशी असते आणि त्याच्यामुळे एटीपी कसा तयार होतो, तर त्याला म्हणतात एरोबिक रेस्पिरेशन. आपण पाहूया एरोबिक रेस्पिरेशनची डेफिनेशन. एरोबिक रेस्पिरेशनची डेफिनेशन पाहूया. एरोबिक रेस्पिरेशन काय एक प्रोसेस आहे that leads to the complete oxidation of the oxidizing substrate, organic substrate in presence of the oxygen to release the carbon dioxide, water and the large amount of energy is called as aerobic respiration. डबल सांगा, aerobic respiration काय आहे. Aerobic respiration is a process that leads to the complete oxidization of the organic compound in presence of the oxygen to release the carbon dioxide, water and high amount of energy. तर एरोबिक रेस्पिरेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्याच्या पुढचा राहिलेला चॅप्टर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.